फॉर्म्युला लिस्ट पहा. फर्स्ट पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. कोणाचा फॉर्म्युला आहे? आयडियल गॅस इक्वेशन. त्यालाच काय लिहू शकतो आपण? पीव्ही इज इक्वल टू एन केबीटी, वेअर केबी इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू काय असते? आर अपॉन एन ए. काय असते त्याची व्हॅल्यू? आर अपॉन एन ए. त्यानंतर लॅम्बडा म्हणजेच काय? फ्री मीन पाथ. गुड जॉब. काय असतं ते? मीन फ्री पाथ. काय असतं? मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ लॅम्बडा इज इक्वल टू काय तो? 1 अपॉन √2 पाय डी स्क्वेअर एन अपॉन व्ही. प्रेशर एक्झायटेड बाय गॅस च्या वॉल्सवर, हे याचं डेरिवेशन पाहिलं होतं आपण. याच्या वॉल्सवर त्या कंटेनरवर जे प्रेशर एक्झर्ट करणार आहे तो गॅस मॉलिक्यूल. प्रेशर काय येतं? 1/3 nm v² अपॉन v, वेर n इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. m म्हणजे काय? मास. v म्हणजे वेलोसिटी. आणि हा जो कॅपिटल v आहे तो काय? व्हॉल्यूम. आरएमएस स्पीड, आरएमएस वेलोसिटी. काय फॉर्म्युला आहे? v rms इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन m0. काय फॉर्म्युला आहे? 3RT अपॉन m0, वेर r इज गॅस कॉन्स्टंट, t इज टेम्परेचर. कशात पाहिजे? टेम्परेचर केल्विन मध्ये. आणि m0 इज मास. ठीक आहे, मोलार मास. त्यालाच काय लिहू शकतो आपण? 3/2 kb. कायनेटिक एनर्जी ऑफ आयडियल गॅस येते 3/2 na kbt. काय ते? 3/2 na kbt. बेअर्स रिलेशन, डेरिवेशन याचं सीपी म्हणजे काय? मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर मायनस मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय तो? आर. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. हे आलं मेअर्स रिलेशन. त्याच्यावरून आपण ॲडियाबॅटिक रेशो काढले होते तिन्ही, मोनोॲटॉमिक, डायटॉमिक आणि पॉलिॲटॉमिक गॅससाठी. त्यानंतर येतं रेडियंट एनर्जी. क्यू इज इक्वल टू काय? तो अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल असते कोणाला? एरिया आणि टाइमला. ठीक आहे. आणि हा आर काय? इमिसिव्ह पॉवर. सो इमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू काय? ते क्यू बाय 80. इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर येते क्यू बाय 80. कोएफिशियंट ऑफ, किती कोएफिशियंट आहेत? कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आहे, त्यानंतर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आणि रिफ्लेक्शन. ठीक आहे, किंवा रिफ्लेक्टन्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि कोएफिशियंट ऑफ हे सुद्धा आहे, इमिसिव्हिटी पण आहे. कोएफिशियंट ऑफ इमिशन सुद्धा आहे. कोएफिशियंट ऑफ इमिशन काय येतो? सांगा. कोएफिशियंट ऑफ इमिशन E इज इक्वल टू आर बाय आरबी. इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी किंवा सरफेस, कुठली बॉडी असेल नॉर्मल बॉडी, डिवाइड बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. ऍब्सॉर्प्शनचा कोएफिशियंट काय? ए इज इक्वल टू क्यू आय बाय क्यू. ट्रान्समिशनचा QT बाय क्यू. आणि रिफ्लेक्शनचा काय? QR बाय आर. अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड अपॉन टोटल अमाऊंट, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड अपॉन टोटल अमाऊंट ऑफ हीट, अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड अपॉन टोटल अमाऊंट ऑफ हीट. त्यानंतर काय? स्टीफन बोल्ट्झमन लॉ. आरबी इज इक्वल टू काय? सिग्मा टी रेस टू 4. आर इज इक्वल टू ई सिग्मा टी रेस टू 4. यासाठी एक परफेक्ट ब्लॅक बॉडी नाही, तिच्यासाठी जी ब्लॅक बॉडी आहे तिच्यासाठी हा फॉर्म्युला होतो. ठीक आहे, कारण त्यासाठी ई जो आहे तो काय बनतो? 1 बनतो, त्यामुळे तिथे ई लिहिलेला नाही. ठीक आहे, ई इथे काय बनतो? 1 बनतो, त्यामुळे तिथे ई लिहिलेलं नाही. त्यानंतर काय? रेट ऑफ हीट रेडिएशन. हीट रेडिएशनचा रेट कॅल्क्युलेट करायचा. रेट म्हणजे काय असतं रे? dq बाय dt. रेट म्हणजे काय? कशालाही डिवाइड केलं कशाने? टी ने, तर काय म्हणतो? रेट बनतो. dq बाय dt इज इक्वल टू काय? ई ए सिग्मा टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. ए प्लस आर प्लस टी. ए म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ट्रान्समिशनचा कोएफिशियंट टी आणि रिफ्लेक्शनचा कोएफिशियंट आर. ए प्लस आर प्लस टी याची व्हॅल्यू काय येते? 1. त्यानंतर लास्ट कोएफिशियंट ऑफ इमिशन E इज इक्वल टू आर बाय आर. फॉर्म्युला लिस्ट आहे, बेसिक फॉर्म्युला लिस्ट, लक्षात राहू. समजले? आता जाऊयात न्यूमेरिकल्स कडे. फर्स्ट न्यूमेरिकल पहा. फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 500 cc 5000 cc ऑफ एन आयडियल गॅस ऍट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. STP म्हणजे काय? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. व्हॉल्यूम गिवन आहे. किती आहे व्हॉल्यूम? 5000 cc म्हणजे काय? क्युबिक सेंटीमीटर. म्हणजेच काय? सेंटीमीटर क्यूब. क्युबिक सेंटीमीटर म्हणजेच काय? सेंटीमीटर क्यूब. याला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायला लागेल, SI मध्ये कन्वर्ट करायचंय. ठीक आहे, मग 1 सेंटीमीटर किती मीटर असतं? 100 10⁻². 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू काय? तो 10⁻⁴ मीटर. क्लिअर आहे? मायनस 1 सेंटीमीटर मध्ये किती मीटर येतात? 10⁻⁻². ठीक आहे, आणि 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये किती होतात? 10⁻⁻6 मीटर. हे कळालं कसं केलं? 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? 10⁻² सेंटीमीटर असतात. नंतर 1 मीटर स्क्वेअर मध्ये किती एरिया येतो? 10⁻⁴
4 सेंटीमीटर स्क्वेअर येतो. ठीक आहे, इथं मीटर स्क्वेअर आणि इथं 1 मीटर क्यूब. हे कळालं का? स्क्वेअर घेतला, जसा याचा स्क्वेअर घेतल्यानंतर हे आलं, तर याचा स्क्वेअर घेतल्यानंतर हे आलं. त्यानंतर 1 मीटर क्यूब म्हणजे याचा क्यूब घेतला, 10 याचा क्यूब नाही, आता याचा क्यूब कसा होतो, 10⁻² चा क्यूब म्हणजे 3 2 होतो 6. ठीक आहे, कायला म्हणजे ते 10⁻6 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्हाला आता सेंटीमीटरचं मीटर करायचंय, बरोबर? काय करायचंय? सेंटीमीटरचं मीटर. ठीक आहे, मग सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब काय होतं? 10⁻⁻6 म्हणजे याला काय होईल? 5000 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब. यालाच कसं लिहाल? हे 3 0 जाईल आणि यातले 3 0 जातील. ठीक आहे, 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. हा आला काय? व्हॉल्यूम. प्रेशर गिवन आहे. प्रेशर इज इक्वल टू काय? 1.013 इंटू 10⁻⁵. विचारले काय? व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी? काय विचारले? व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल, 3/2 PV आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. 3/2 PV. मग काय करणार? फक्त हा 3/2 PV फॉर्म्युलाचा पुट करायचा. एनर्जी इज इक्वल टू काय? ते 3/2 PV विच इज इक्वल टू 3/2 प्रेशरची व्हॅल्यू 1.013 इंटू 10⁻⁵. व्हॉल्यूम किती आहे? 5 इंटू 10⁻⁻3. करा कॅल्क्युलेट. चला, किती होईल ते? 7.5 इंटू 1.013 याचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ना, 7.5 इंटू 10⁻⁻, हा 5 - 3 किती झाला? +2. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन सांग किती येतं? 7.5975 इंटू 10⁻⁻, नाही +2 येतो, +2. ठीक आहे, आला. काय आलंय? हे एनर्जी आली. एनर्जी कशात असते? जूल मध्ये. समजलंय? पुढचा क्वेश्चन. A gas in a cylinder is at pressure P if the masses of all the molecules are made 1/3 of their original value. काय केलं? Gases in a cylinder is at pressure P if the masses of all the molecules are made 1/3 of their original value. म्हणजे सेकंड टाइम जे मासेस आहेत ते काय केले? 1/3 ऑफ M1. हे कळालं का? पहिले मास काय होता? M1 होता. M2 काय झाला? 1/3 केला, म्हणून 1/3 ऑफ M1 केला. हे समजलं? हे समजलं? ठीक. त्यानंतर अँड देअर स्पीड्स आर डबल्ड. स्पीड्स काय केले? डबल. पहिली स्पीड V1, सेकंड स्पीड काय होईल? V2 इज इक्वल टू डबल केलं ना, 2 टाइम्स V1. हे समजलं का? 2 टाइम्स काय होईल? V1. देन फाइंड द रिझल्टंट प्रेशर. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? रिझल्टंट प्रेशर. कोणता फॉर्म्युला यूज करणार? 1/3 NM V². प्रेशर ऑफ आयडियल गॅसचं इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं 1/3 NM V² अपॉन V. ठीक आहे, मग P आणि MV चं रिलेशन पाहिजे का? कारण मास आणि वेलोसिटी दिलेल्या आहेत, बाकी सगळ्या क्वांटिटीज काय कॉन्स्टंट आहेत. म्हणजे काय? P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू MV². बरोबर, मास लिहिलं चालेल. P1 अपॉन P2 इज इक्वल टू काय येईल? M1 अपॉन M2 इंटू V1 अपॉन V2 चा स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत, पुट करा. M1 ची व्हॅल्यू M1च राहील. M2 ची व्हॅल्यू काय? 1/3 ऑफ M1. V1 ची व्हॅल्यू काय आहे? V1च आहे आणि याची 2 टाइम्स V1. ठीक आहे, M1 गेला, V1 गेला. हा 3 काय होईल? वरती जाईल. ठीक आहे, काय राहील मग? 3 आणि इथे /2 आणि स्क्वेअर राहिला 3/4 होणार ते, कारण इथे काय याचा स्क्वेअर. म्हणजे काय होईल? ते 3 आणि याचा स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर. 1/2 चा स्क्वेअर काय होणार आहे? 1/4. हा 4 इथे म्हणजे P1 अपॉन P2 याचा रेशो काय येईल? 4. आणि P2/P1 जर काढायचं असेल तर P2/P1 काय येईल? 4/3. समजले? नेक्स्ट. 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन ऑक्युपाय 0.025 M³. M³ म्हणजे काय दिलंय? युनिट वरून ओळखायचं. काय दिलंय? M³ म्हणजे काय? व्हॉल्यूम. ठीक आहे, त्यानंतर मास दिलेलं आहे ऑक्सिजनचं. किती दिलंय? 16 ग्राम. ठीक आहे,
त्यानंतर व्हॉल्यूम दिलंय 0.025 मीटर क्यूब. टेम्परेचर दिलंय, त्याला केल्विन मध्ये होईल काय 27 प्लस 273 याने ऍड केलं तर केल्विन मध्ये होतं, म्हणजे किती आलं ते 300 केल्विन. पुढे इफ द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज जूल पर मोल आणि केल्विन. काय कॅल्क्युलेट करायचंय, प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे, मॉलिक्युलर वेट म्हणजे मोलार मास पण दिलेला आहे 32. ते द्यायची काय गरज होती का नाही. ठीक आहे, त्यांनी कन्सिडर केलं, तुम्हाला येत नाही. हा, कोणता फॉर्म्युला यूज करणार, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी करू शकता. ठीक आहे, काय येईल फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स आहेत का तुमच्याकडे, नाही. नंबर ऑफ मोल्स लिहू शकता, मास अपॉन मोलार मास लिहू शकता. प्रेशर फाइंड करायचंय बरोबर, याला काय लिहू शकता, व्हॉल्यूम ते असं राहतं सध्या तरी. ठीक आहे, पी व्ही इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास आर टी. मग पी इज इक्वल टू काय येईल, मास आर टी अपॉन मोलार मास इंटू व्हॉल्यूम, दॅट इज इक्वल टू काय येईल आता, मास काय 16/32 इंटू आर ची व्हॅल्यू 8.4, टेम्परेचरची व्हॅल्यू 300, व्हॉल्यूमची व्हॅल्यू 0.0, किती आलं ते सांगा, काय करणार. हम्म 4 4.2 इंटू 300 अपॉन 0.025. सांगा 1260 डिवाइड बाय 0.025. 1260 डिवाइड बाय सांगा 50 असं काय होतंय, 50400 हे आलं प्रेशर. कशात केलं मध्ये, एटीएम मध्ये केलं ना. ठीक आहे, प्रेशर कशात केलं, एटीएम मध्ये. कसं कन्वर्ट करतात तर एटीएम मध्ये, कसं कन्वर्ट करतात, एटीएम ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हे कशात आलंय आता सांगा, हे कशात आलंय, हे कशात आलंय प्रेशर, नाही. बर, आजचा होमवर्क तुमचा काय काय, प्रेशरचे युनिट्स आहेत पास्कल, बार, तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि एटीएम. या सगळ्यांचे रिलेशन शोधायचे. एटीएम करायचं इथे, पण रिलेशन हे कशात आहे ते सांगा. याचे एटीएम केल्यानंतर होईलच, हे कशात आहे. ठीक आहे, बरं करा होमवर्कला ते रिलेशन फाइंड करायचं सगळ्यात, पास्कल, बार, टॉर आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि एटीएम. ठीक आहे, पुढे कंपेअर द रेट ऑफ एमिशन ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी मेंटेन्ड ॲट 727 डिग्री सेल्सिअस. काय विचारलंय, रेट ऑफ एमिशनला काय करायचंय, कंपेअर द रेट ऑफ एमिशन. रेट ऑफ एमिशन म्हणजे काय रे, डीक्यू बाय डीटी. ठीक आहे, रेट कोणासोबत केला जातो, टाइम सोबत केला जातो. ठीक आहे, रेट ऑफ emission of heat by a black body maintained at 727 degree Celsius and 227 degree Celsius. काय विचारलंय, रेट ऑफ emission ला कम्पेअर करायचंय, बट ब्लॅक बॉडीचं फर्स्ट टेम्परेचर जे मेंटेन केलेलं आहे ते टेम्परेचर किती आहे, T1 इज इक्वल टू 727 डिग्री सेल्सिअस. याला जर केल्विन मध्ये केलं तर 727 प्लस 273 इज इक्वल टू काय होतं ते मग 1000 केल्विन, बरोबर का, बरोबर ना 1000. ठीक आहे, T2 इज इक्वल टू गिवन आहे काय
227 डिग्री सेल्सिअस. त्याला जर केल्विन मध्ये केलं तर काय होईल? 227 प्लस 273 विच इज इक्वल टू 500 केल्विन. dq बाय dt चा फॉर्म्युला काय आहे? काय काढलं होतं बघा? EA सिग्मा मायनस टी नॉट रेस टू 4. पण आता इथं जो विचारलाय, इथे जर रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारलं तर लॉस ऑफ हीटच्या वेळी टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 करायचं. ठीक आहे. त्यावेळी फक्त रेट विचारलाय त्यावेळी काय करणार? टी नॉट रेस टू 4 न करता ए सिग्मा टी रेस टू 4 अपॉन ए सिग्मा टी रेस टू 4. आणि ब्लॅक बॉडी म्हणल्यानंतर इमिशन काय? 0. ए सिग्मा आहे ना, ए सिग्मा असतो फॉर्म्युला, बरोबर. ई काय होणार आहे ब्लॅक बॉडी म्हणल्यानंतर? 0. ठीक आहे. हे गेलं. काय राहिलं मग? dq बाय हे 31 म्हणूया 32. ठीक आहे. dq बाय dt फॉर सेकंड बॉडी, फर्स्ट बॉडी. हे क्लिअर आहे? फर्स्ट बॉडी साठी ए सिग्मा T1 रेस टू 4, सेकंड बॉडी साठी ए सिग्मा T2 रेस टू 4. काय मध्ये T1 ची व्हॅल्यू काय? 1000 अपॉन 500. दोघांनाही रेस टू 4. 0 0 गेला, 0 0 गेला. 10/5 म्हणजेच काय आला? 2. आणि 2 रेस टू 4 म्हणजेच काय आला? 60. कळलं? आता काय फाइंड करायचंय तुम्हाला? रेट्स फाइंड करायचे. काय फाइंड करायचं? आता तो रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा फॉर्म्युला यूज करायचा, जो की आहे dq बाय dt 1 अपॉन dq बाय dt 2. काय फॉर्म्युला आहे सांगा? काय फॉर्म्युला सांगा? EA सिग्मा टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. ठीक आहे. मग सिग्मा आणि ए कॅन्सल आउट होईल. ए सिग्मा कॅन्सल आउट होईल. ठीक आहे. म्हणजे काय येईल मग? रेशो फक्त टेम्परेचरचा येईल. म्हणजे काय? टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 अपॉन, आता हे 1 साठी आहे. कशासाठी आहे? 1 साठी, बरोबर. मग 2 साठी काय येईल? टी मायनस टी नॉट रेस टू 4. हे सेकंड साठी. मग काय लिहू शकता याला? टी नॉट म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे? टी नॉट म्हणजे ही 27 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. इफ ब्लॅक बॉडी सराउंडेड बाय एनक्लोजर ऍट 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ह्या ब्लॅक बॉडीला, ही जी ब्लॅक बॉडी आहे याला सराउंड केलं किती टेम्परेचर सोबत? रूम टेम्परेचर सोबत, जे आहे 27 डिग्री सेल्सिअस. मग हीट लॉस होईल काहीतरी. ठीक आहे. ती लॉस ऑफ हीट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता समजलंय का? समजलंय. मग टी रेस टू 4 पहिलं टेम्परेचर काय? 1000 रेस टू 1000 ला काय लिहू शकता? 3 लिहू शकता. 10 रेस टू 3 रेस टू 4 मायनस 300. याचं ह्याच्यात करा केल्विन मध्ये, काय होईल ते? 300 केल्विन होईल. मग 300 ला काय लिहू शकता? बरं 300 लिहा. 30 रेस टू 30 इंटू 10 रेस टू हे लिहा 2, कारण इझी जातं ते, इझीला जाते. आणि रेस टू 4 अपॉन इथे 500 ला काय लिहू शकता? अरे कॉम्प्लिकेटेड नाही वाटत ते, उलट इझी जातं. कळलं काय? कळलं का? सांगा मग व्हॅल्यू. काय आलं? 10 रेस टू 12 मायनस 3 चा रेस टू 4 किती आलं? 81 इंटू 10 रेस टू 8 अपॉन याला 5 रेस टू 4 625 इंटू 10 रेस टू 8 मायनस 81 इंटू 10 रेस टू 8. काय कॉमन घेऊ शकते अजून? काय कॉमन घेऊ शकता? 10 रेस टू 8 कॉमन घेऊ शकता ना. ठीक आहे. 10 रेस टू 8 याच्यातून कॉमन घेतला, याच्यातून कॉमन घेतला, तो कॅन्सल आउट होणार आहे. इथे काय राहील मग? 8 मायनस म्हणजे काय राहिला? 10 रेस टू 4 मायनस 81 अपॉन 625 मायनस 81. आता 10 रेस टू 4 चं काय होईल? 10 रेस टू 4 म्हणजे 10 रेस टू 4 म्हणजे 10,000 मायनस 81 10,000 मायनस 81 अपॉन 625 मायनस 81.
काय 9,900 अपॉन 544 डिव्हिजन सांगा 6 थांबा रेशोज काढायचा ना तुम्हाला रेशोज हा रिड्यूस करायला लागणार रेशोज फाइंड करायचा ना रेशो फाइंड करायचं कशाने डिवाइड होतं ते चेक करा न तर डायरेक्ट सांगा व्हॅल्यू काय ती आहे डायरेक्ट व्हॅल्यू डायरेक्टच फाइंड केला ना सॉल्व बरं ठीक आहे सॉल्व सांगा मग किती येतं ते 18.2 आणि आता युनिटलेस क्वांटिटी येणार आहे कारण दोन व्हॅल्यूचा काय घेतला तुम्ही रेशो घेतलेला युनिटलेस क्वांटिटी ठीक आहे आणि डिवाइड बाय 1 येणार आहे रेस टू 1 रेशो विचारलाय तर समजलंय नक्की आहे का क्वेश्चन Two vessels A and B are filled with same gas where volume, temperature and pressure in vessel A is twice the volume, temperature and pressure in vessel B. मयुरी सांग सांगितलं होतं तुला मगाशी सांग तू कन्सिडर करायचा ठीक आहे इथे पहा याचा व्हॉल्यूम सपोज VB कन्सिडर करा याचा प्रेशर कन्सिडर केलं VB आणि याचं टेम्परेचर कन्सिडर केलं TB ठीक आहे सांगितलंय काय टू वेसल्स A and B आर फिल्ड विथ सेम गॅस वेअर व्हॉल्यूम टेम्परेचर अँड प्रेशर इन वेसल ए मधलं जे व्हॉल्यूम टेम्परेचर आणि प्रेशर आहे ते ट्वाइस आहे कोणाच्या बी मधल्या व्हॉल्यूम टेम्परेचर आणि प्रेशरच्या ठीक आहे ट्वाइस याचा अर्थ मग काय होणार ते 2 टाइम्स VB होणार इथे काय होणार अजून 2 टाइम्स PB होणार आणि 2 टाइम्स TB होणार ठीक आहे कॅल्क्युलेट द रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इन वेसल ए म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन गॅस इन वेसल ए अपॉन इन वेसल बी कुठलं इक्वेशन यूज करणार PV इज इक्वल टू NRT इक्वेशन काय आहे PV इज इक्वल टू NRT याच्या जागी लिहू शकतो PV इज इक्वल टू N अपॉन NA RT करेक्ट मग आता याच्यात काय काय कॉन्स्टंट आहे या दोन क्वांटिटीज काय आहेत कॉन्स्टंट म्हणजे असं लिहिलं चालेल PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT करेक्ट मग असं लिहिलं चालेल का PV अपॉन NT इज इक्वल टू कॉन्स्टंट बरोबर म्हणजे P1 V1 अपॉन N1 T1 इज इक्वल टू काय येणार आहे P2 V2 अपॉन N2 T2 आता हेच कोणत्या बॉडीज साठी आहे एक A साठी आणि एक B साठी आहे बरोबर एक कशासाठी आहे A साठी आणि एक B साठी बरोबर मग कसं लिहू शकता PA VA अपॉन NA TA किंवा याच्यावरून N ची व्हॅल्यू फाइंड करा डायरेक्टली ह्यांना करत बसू लगेच याच्यासाठी रेशो जो येणार आहे तो काय येईल बरं N साठी व्हॅल्यू फाइंड करा हा N इकडे ठेवा इथे N राहील आणि T इकडेच ठेवला सपोज आणि त्यासोबत काय ठेवलं कॉन्स्टंट हे कळलं का कळलं काय केलं N इकडेच ठेवायचं होतं T नाही काय येईल ते PV इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू NT N इज इक्वल टू काय येईल मग PV अपॉन T ठीक आहे कॉन्स्टंट तसा निग्लेक्ट होणार नंतर निघून जाणार ठीक आहे मग NA साठी लिहायचा आणि NB साठी लिहायचा ठीक आहे मग NA साठी काय होईल NA साठी काय होईल PA VA अपॉन TA आणि B साठी PB VB अपॉन TB विच इज इक्वल टू PA साठी काय PA साठी व्हॅल्यूज पहा चेक करा 2 टाइम्स PB अपॉन 2 टाइम्स VB अपॉन 2 टाइम्स TB PB VB आणि TB तसंच कळलं का A साठीच्या व्हॅल्यू सगळ्या पुट केल्या ठीक आहे मग कॅन्सल आउट करायचे कॅन्सल आउट होते ते TB गेला PB हे गेलं इथं काय राहिलं इथला 2 आणि इथला 2 गेला म्हणजे फक्त काय राहतो 2 राहिला म्हणजे NA अपॉन NB इज इक्वल टू काय आला 2 अपॉन 1 2:1 समजले या नेक्स्ट क्वेश्चन Earth's mean temperature can be assumed to be
280 केल्विन. अर्थचं मीन टेम्परेचर आपण कन्सिडर केलं, अज्युम केलं किती 280 केल्विन. टेम्परेचर आहे किती 280 केल्विन. हाऊ विल बी द कर्व ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन लुक. कर्व कसा दिसेल? लुक लाईक फॉर दिस टेम्परेचर फाइंड आउट मॅक्सिमम वेवलेंथ. वेवलेंथ आहे इथं, maximum wavelength in which the part of electromagnetic spectrum does this value lie. आधी आपल्याला लॅम्बडा मॅक्स फाइंड करायचा आहे, वेवलेंथ फाइंड करायचा आहे. कोणता लॉ यूज करणार? वियन्स डिस्प्लेसमेंट लॉ. लॅम्बडा इज इक्वल टू नाही बी अपॉन टी. बी ची व्हॅल्यू काय 2. अरे बी ची व्हॅल्यू वियन्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू, वियन्स कॉन्स्टंट 2.897 into 10 to the power किती -3. आणि टेम्परेचर किती दिले आपल्याला 280 केल्विन. करा डिवाइड 0.10 raised to 1035 into 10 raised to 3. ठीक आहे. मग आता याला पॉइंट शिफ्ट केले, त्याला 1.035 into 10 raised to -5. आता तुम्हाला विचारलंय की हे जे लाय करतो, हा जी वेवलेंथ आहे ती कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये लाय करते. काय विचारलं? कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये ती लाय करते. स्पेक्ट्रमच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. ठीक आहे पहा. (10⁻⁵) ही व्हॅल्यू कुठे येते? इन्फ्रारेड. 10⁻⁵ कुठे येते? इन्फ्रारेड. म्हणजे कोणत्या रिजनला येते? ही इन्फ्रारेड रिजनला येते. समजलंय का? समजलंय का? स्पेक्ट्रम लावून ठेवायचा बरं. 10⁻². एक मिनिट, -5 आहे बरोबर. तो इन्फ्रा आणि मायक्रोच्या मध्ये पाहिजे. इन्फ्रा आणि कशाच्या मध्ये पाहिजे? मायक्रोच्या मध्ये पाहिजे खरं तर. कारण कोणती काय व्हॅल्यू आहे तुमची? 1.00 काहीतरी आली ना ती व्हॅल्यू. 35 इंटू 10 टू द पॉवर किती आहे? -5 ना. याच्यातच यायला पाहिजे दोघांच्या रिजन मध्ये, मायक्रो आणि इन्फ्राच्या मध्ये. आता ही जी रेंज असते ना, ही रेंज कशी असते की 10⁻² पासून 10⁻⁵ पर्यंत मायक्रोवेव्ह येतो आणि 10⁻⁵ पासून इथपर्यंत इन्फ्रारेड रिजन येतो. इथून पुढे स्टार्ट होतं विजिबल. समजलं काय काय केलं? रेडिओ वेव्ह ज्या असतात त्या इथून इथपर्यंत असतात, 10⁻³ पासून 10⁻⁻² पर्यंत. 10⁻² to -5 येतात इन्फ्रा, सॉरी मायक्रो, आणि याच्या पुढे येतात इन्फ्रा. इथून स्टार्ट होतात विजिबल. विजिबलचा स्पेक्ट्रम संपतो इथे, इथून. समजलं काय काय झालं? ठीक आहे. तर ऍक्च्युअली ते कुठे यायला पाहिजे? मायक्रो आणि इन्फ्राच्या मध्ये. समजलंय का? ठीक, घ्या पुढचं. नेक्स्ट 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 calculate the ratio of mean square speeds of molecules of gas at 30 Kelvin and 120 Kelvin. याचा रेशो फाइंड करायचा आहे. मीन स्क्वेअर स्पीडचा रेशो फाइंड करायचा आहे. ठीक आहे. VRMS चा फॉर्म्युला काय? VRMS इज रूट 3RT अपॉन m0. काय आहे?
3RT अपॉन एम नॉट. म्हणजे टी आणि याच्यातलं व्हीचं रिलेशन काय लागू शकतं? करेक्ट करेक्ट. मग V1 अपॉन V2 इज इक्वल टू काय येईल? T1 अपॉन T2 आणि कसे रूट मध्ये दॅट इज इक्वल टू काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ T1 ची व्हॅल्यू काय आहे? आपण उलट करू त्याला, V2 अपॉन V1 करू म्हणजे इझी जाईल ते. सांगते V2 अपॉन V1 इज इक्वल टू काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ T2 अपॉन T1 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 120 अपॉन 30 V2 अपॉन V1. 0 0 गेला किती आला? 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 4 किती येतो? 2. म्हणजे काय आला? V2 अपॉन V1 चा रेशो 2:1. 2 मार्क्सचा क्वेश्चन. V स्क्वेअरचा फाइंड करायचा ना रेशो आपल्याला, V स्क्वेअरचा फाइंड करायचा आहे. ठीक आहे. V2 आणि V1 चा फाइंड केला ना आपण. काय विचारलंय? स्क्वेअर स्पीडचा, मीन स्क्वेअर स्पीडचा, म्हणून स्क्वेअर घेतला फक्त. 4/1 अरे झेपला का नाही? हा V2 बाय V1 चा रेशो काढलाय स्क्वेअरचा, तो V1 बाय V2 चा. कळालंय का? V2 अपॉन V1 squares is equal to L 4/1. At what temperature will oxygen molecule have same RMS speed as helium molecule at standard temperature pressure? Molecular mass of oxygen and helium are 32 and 4 respectively. काय विचारलंय? कोणत्या टेम्परेचरला, अशा कुठल्या टेम्परेचरला ऑक्सिजनची जी RMS स्पीड आहे ती कोणाला इक्वल होईल? हिलियमच्या RMS स्पीडला ऍट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचा आणि हिलियमचा किती दिले? 32 आणि 4. ठीक आहे. म्हणजे काय थोडक्यात, V ऑफ ऑक्सिजन हा इज इक्वल टू V ऑफ हिलियम झालं पाहिजे. कळलं का? काय फॉर्म्युला यूज करणार मग? काय फॉर्म्युलाचा? रूट 3RT अपॉन एम नॉट. काय फॉर्म्युला? 3RT अपॉन एम नॉट, VRMS चा फॉर्म्युला. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू, हे कोणासाठी? ऑक्सिजनसाठी. काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन एम नॉट. आणि हे कोणासाठी? हिलियमसाठी. समजलंय का? समजलंय. यांच्या VRMS कधी इक्वल येतील, कोणत्या टेम्परेचरला इक्वल येतील हे कॅल्क्युलेट करायचं. कळलंय का? कोणत्या टेम्परेचरला इक्वल येतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. कळलंय? आता R तर गॅस कॉन्स्टंट आहे, त्याची तर व्हॅल्यू निघून जाणार आहे. आणि दोन्ही साईडला स्क्वेअर घ्या, काय राहील? T अपॉन एम नॉट. आणि हे सपोज म्हणूयात आपण ऑक्सिजनसाठी O2. ठीक आहे. आणि T अपॉन एम नॉट कोणासाठी? हिलियमसाठी. क्लिअर आहे? मग TO2 अपॉन T फॉर हिलियम इज इक्वल टू काय येईल? मोलार मास फॉर ऑक्सिजन अपॉन मोलार मास फॉर हिलियम विच इज इक्वल टू, ऑक्सिजनचा मास काय? 32/4. किती आलं ते? किती आलं? 8. म्हणजे TO2 अपॉन T फॉर हिलियम इज इक्वल टू काय आला? 8/1. म्हणजे टेम्परेचर ऑफ O2 शुड बी 8 टाइम्स टेम्परेचर ऑफ हिलियम. असं ना? क्लिअर आहे का? समजलंय का? विचारलंय काय की ऍट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल, कोणत्या टेम्परेचरला ऑक्सिजन मॉलिक्यूलची जी VRMS आहे ती इक्वल होईल कोणाला? कोणाला? हिलियमच्या RMS व्हेलॉसिटीला. मग त्यावेळीचं टेम्परेचर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. समजलंय का? कसली? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर दिले ना आपल्याला. ठीक. मग डायरेक्टली करू शकता तुम्ही. कसं करणार? कसं करणार? ऍट व्हॉट टेम्परेचर, क्वेश्चन वाचा परत. काय? ऍट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव सेम RMS स्पीड ॲज हेलियम ऍट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. म्हणजे हिलियम कुठे ठेवायचं आपल्याला? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर मध्ये टेम्परेचरची व्हॅल्यू काय असते? 273 केल्विन असते. ठीक आहे. मग हिलियमची व्हॅल्यू काय? टेम्परेचर ऑफ हिलियम 273.
म्हणजे टी फॉर O2 इज इक्वल टू काय येईल 8 इंटू किती येते सांगा ते 8 इंटू 273 किती 2181 सॉरी 2184. जर फक्त रिलेशन विचारलं तर रिलेशन हे येईल. ठीक आहे, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर दिलंय म्हणून टेम्परेचरची स्टँडर्ड व्हॅल्यू आपण पुट केली ती किती असते 273 केल्विन असते. ती फक्त व्हॅल्यू पुट केली आपण. कळलंय का? म्हणजे ऑक्सिजनला ज्यावेळी तुम्ही या टेम्परेचरला न्याल त्यावेळी त्याची जी VRMS आहे ऑक्सिजनची जी VRMS आहे ती कोणाला इक्वल येईल हिलियमच्या VRMS ला इक्वल येईल. नेक्स्ट हा क्वेश्चन गिवन द व्हॅल्यूज ऑफ टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स चा फॉर्म्युला आपल्या याच्यात लिहायचा राहिलाय. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्सचा फॉर्म्युला SP मायनस SV इज इक्वल टू R अपॉन सांगा R अपॉन M0 J. काय फॉर्म्युला आहे R अपॉन M0 J. फॉर्म्युला लिस्ट मध्ये ऍड करा. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट जी मोलार स्पेसिफिक हीट आहे त्या मोलार स्पेसिफिक हीट नंतर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे ज्याचा फॉर्म्युला हा येतो. कळाले का? SP मायनस SV इज इक्वल टू R अपॉन M0 J. ठीक आहे, आता क्वेश्चन कडे जा. गिवन द व्हॅल्यूज ऑफ टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स SP इज इक्वल टू SP ची व्हॅल्यू दिलीत काहीतरी, त्यानंतर SV ची व्हॅल्यू दिलीत काहीतरी, आणि फॉर हायड्रोजन गॅस साठी मोलार मास तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ J ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट पण दिलेला आहे. किती दिलाय तो 8300. ठीक आहे, SP ची व्हॅल्यू दिलीत SV ची व्हॅल्यू दिलीत, J फाइंड करायचं आहे. म्हणजे कसं फाइंड करणार J इकडे घ्या आणि ह्या व्हॅल्यू सगळ्या इकडे घ्या. ठीक आहे, म्हणजे काय होईल J इकडे जाईल इज इक्वल टू बर सॉल्व्ह करू आधी. सांगा SP ची व्हॅल्यू काय आहे 3400, SV आहे 2400 विच इज इक्वल टू R ची व्हॅल्यू किती आहे 8300. मोलार मास ऑफ हायड्रोजन किती असतं 2 आणि J हे किती आलं 1000 इज इक्वल टू 8300 अपॉन 2 इंटू J. हे किती आलं 00 इकडून कॅन्सल करा 00. ठीक आहे, मग 10 टू जा 10 टू जा 100. ओके डन. ठीक आहे, मग J इज इक्वल टू काय येईल 83 अपॉन 10 टू चा किती येतो 100 ना. करा डिवाइड. किती आलं 4.15. किती आलं ते 4.15 15 ना 15. समजलंय? युनिट काय जूल पर कॅलरी. जूल पर कॅलरी. नेक्स्ट क्वेश्चन शेवट. ठीक आहे, नेक्स्ट कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट बाय ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया. टाइम किती दिलाय 1 मिनिट. सेकंड्स मध्ये करा किती 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे सोडायचा नाही. ठीक आहे, सरफेस एरिया गिवन आहे किती सरफेस एरिया इज सेंटीमीटर स्क्वेअर. त्याला मीटर स्क्वेअर मध्ये कराल तर 200 इंटू 10⁻² काय होणार ते -4 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, मग 2 इकडे जातील आणि होईल ते 2 इंटू 10⁻² मीटर स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर 127 टेम्परेचर किती आहे 127 डिग्री सेल्सिअस. त्यालाच काय लिहिता येईल 127 प्लस 273 विच इज इक्वल टू 400 केल्विन. त्यानंतर सिग्मा गिवन आहे 5.7 इंटू 10⁸ यात 10⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड केल्विन -8. ठीक आहे, काय विचारलंय कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड. काय फॉर्म्युला एनर्जी रेडिएटेडचा Q इज इक्वल टू सिग्मा A आणि कॅपिटल टी येणारच आहे ना. स्मॉल टी पुढे T⁴ T⁴ विच इज इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू 5.7 इंटू 10⁻⁸. एरियाची व्हॅल्यू 2 इंटू 10⁻⁻² आहे ना. 2 आणि टाइमची व्हॅल्यू काय आहे 60
टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर कुठे गेलं, 400 केल्विन ना, 400 त्याला काय लिहू शकता तुम्ही, 4 × 10⁻² चा रेस टू 4 म्हणजे काय येईल ते 5.7 × 2 × 60 × 4⁻4 4⁻4 किती येतं बघा, आणि इंटू 10⁻4 टू दा 8 आणि इंटू 10⁻⁻8 आणि इंटू 10⁻⁻2 हा -8 +8 गेला, हे सांगा मल्टिप्लिकेशन सांगा किती येते, मल्टिप्लिकेशन सांगा रे, 175,104 आणि इंटू 10⁻², करेक्ट का, -2 म्हणल्यानंतर पॉईंट इथं जाईल, ठीक आहे, म्हणजे किती आलं 1751.017, मग मल्टिप्लिकेशन बघा बरोबर आहे का, 5 काय 5.7 आणि वरती पुढे पण काहीतरी आहे 2 आहे वाटतं, ठीक आहे, आता राहू द्या Q = काय मग, हा, आणि हे काय हीट रेडिएटेड त्यात असेल जूल मध्ये, समजले, आले लक्षात, नक्की, घ्या स्कॅन करून घ्या, प्लॅन वॅन काय नाही माहिती, हीच वाटतं, चेक करा, लिंक आहे, घ्या स्कॅन करून,